नमस्कार, मी मधुरा झी 24 तास मध्ये आपलं स्वागत। आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत स्टेम सेल उत्क्रांतीची नवीन दिशा ह्या विषयावर। आणि ह्या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आले डॉक्टर अनंत बागुल। स्टेम सेल म्हणजे मूळ पेशी। या मूळ पेशींचा वापर करून आपण आपल्या व्याधींपासून मुक्ती मिळवू शकतो असं हे नव तंत्रज्ञान आज जगभरात उपलब्ध झालंय। आणि आपण ह्या स्टेम सेल विषयी अधिक जाणून घेणार आहोत या विषयातील तज्ञ डॉक्टर अनंत बागुल यांच्याकडून। विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मी डॉक्टर अनंत बागुल यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। डॉक्टर बागुल हे पुण्यातील नामवंत अस्थिशल्य विशारद असून ते चैतन्य हॉस्पिटल आणि स्टेम सेल संस्था पुणे आणि युनिव्हर्सल हॉस्पिटल इथे कार्यरत आहेत। भारतातच नव्हे तर विदेशातही डॉक्टर बागुल यांची ख्याती पसरली आहे। डॉक्टर बागुल यांनी निशुल्क शिबिर घेऊन पोलिओच्या रुग्णांवर डिफॉर्मेटिव्ह करेक्टिव्ह ह्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्यात। डॉक्टर बागुल यांनी लिझारोव ह्या शस्त्रक्रियेची पद्धत सर्वात प्रथम महाराष्ट्रात सुरू केली आहे। 2003 पासून डॉक्टर बागुल यांनी स्टेम सेल थेरपीची सुरुवात केली आहे। चैतन्य हॉस्पिटल हे एक चॅरिटेबल ट्रस्ट असून ते भारतातील सर्वात मोठं स्टेम सेल केंद्र आहे। या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत 500 पेक्षा अधिक रुग्णांना फायदाही झालाय। डॉक्टर बागुल यांच्या उत्कृष्ट कार्यामुळे त्यांना प्रेस्टिज लाइफ टाइम मेंबरशिप फॉर लिझारो सर्जरी तसंच अनेक सन्मान चिन्ह आणि पुरस्कारही मिळालेत। चला तर डॉक्टर बागुल यांच्या ह्या विषयाबाबतचा अनुभव आणि याबद्दल अधिक चर्चा करूया आणि ह्या स्टेम सेल विषयी थोडीशी जनजागृती देखील करूया। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। मात्र तुमच्या मनातले काही प्रश्न डॉक्टरांना तुम्हाला विचारायचे असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800-221010 वर संपर्क साधून त्यांना विचारू शकता। तेव्हा लगेच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत। आणि स्टेम सेल हा एक जनजागृतीसाठीचा विषय झालेला आहे कारण की लोकांना अजूनही स्टेम सेल किंवा मूळ पेशी याबद्दल फारशी अशी काही माहिती नाहीये। सगळ्यात अगोदर स्टेम सेल म्हणजे काय याबद्दल सांगाल? स्टेम सेल म्हणजे पुनर्जीवनशास्त्र। म्हणजे खरा पेशींच्या जागी नवीन पेशींची निर्मिती हे स्टेम सेलचं मुख्य संकल्पना म्हटली तरी चालेल। असं म्हणतात की बरेचसे आजार जे आहे माणसामध्ये ते काही प्रकारच्या पेशी जर मृत झाल्यात आणि त्या परत जिवंत झाल्या नाहीत तर कित्येक वेळेस जो आजार जो होतो त्याला काही इलाज किंवा औषध नसतात। स्टेम सेल काय करतं, त्या नवीन पेशींची निर्मिती करतं खरा पेशीच्या जागी आणि पेशंटचा आजार बऱ्यापैकी बरा करतो। थोडक्यात म्हणायचं म्हटलं तर मेंदूचे आजार किंवा पॅरालिसिस, पॅराप्लेजिया, अल्झायमर्स डिसीज किंवा किडनीचे रिनल फेल्युअर्स, लिव्हर सिरोसिस असे बरेच आजार आहे ज्यामध्ये नवपेशींची निर्मिती जर आपण केली तर पेशंटला निश्चितपणे फायदा होऊ शकतो। हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहेतच। म्हणजे नक्कीच मूळ पेशी म्हणजे ज्या आपल्या शरीरातच असतात त्यांचा आपण वापर करून आपले जे काही असे असाध्य असे जे रोग आहेत ते नक्कीच बरे करू शकतो आणि आपण पुन्हा एकदा आपलं पुनर्जीवन जगू शकतो। खरंच एक चांगली कन्सेप्ट किंवा चांगलं एक तंत्रज्ञान आज उपलब्ध झालेलं आहे आणि तुम्ही आज महाराष्ट्रात हे उपलब्ध करून दिलेलं आहे। खरंच कौतुकास्पद आहे। मात्र मूळ पेशी ह्या उपचार पद्धतीचा वापर कुठल्या कुठल्या साठ्यातून होतो, म्हणजे कुठून हा साठा येतो मूळ पेशींचा? मूळ पेशींचे 3 सोर्सेस आहेत, स्रोत आहेत। एक तर अम्बिलिकल कॉर्ड मेसेनकायमल सेल किंवा स्वतः शरीरामधले बोन मॅरो किंवा एडिपोस टिश्यू किंवा भ्रूण पेशी ज्याला म्हणतात एम्ब्रियोनिक पेशी, या 3 स्रोतापासून आपल्याला मूळ पेशी मिळू शकतात। त्याच्यामध्ये स्वतःच्या शरीरातले जे बोन मॅरो स्टेम सेल्स आहेत हे जास्त प्रचलित आहे आणि त्याचा परिणाम देखील चांगला होतो, त्याचे धोके देखील खूप कमी आहेत। बरोबर, नक्कीच। म्हणजे एक चांगली उपचार पद्धती आज भारतात आलेली आहे आणि याचा फार फायदा 500 जणांनी अर्थात तुमच्या हॉस्पिटलच्या माध्यमातून घेतलेला आहे। मात्र मूळ पेशी उपचार पद्धती म्हणजे नेमकं काय? मूळ पेशी उपचार आधी आपण चर्चा केलेली आहेच। तर खराब किंवा मृत पेशी जर असतील आणि त्यामुळे जर काही आजार झाले असतील तर त्या ठिकाणी आपण नवपेशींची निर्मिती जर आपण केली तर मग त्यामुळे आजारामध्ये बराचसा फरक पडतो आणि पेशंटमध्ये चांगली रिकव्हरी मिळते। ही मूळ पेशींची मूळ कन्सेप्ट म्हटली तरी चालेल। त्याचबरोबर तुम्ही मगाशी म्हणालात की वेगवेगळे जे आजार आहेत मेंदूशी निगडीत असतील किंवा किडनीशी निगडीत असतील ते आजार पूर्णतः बरे होतात आणि तो माणूस पुनर्जीवन आपलं जगू शकतो।
तुमच्याकडे अशी असंख्य उदाहरणं असतील, कारण की आज तुम्ही परदेशातही तुमचं नाव आहे ह्या संदर्भात आणि त्याचबरोबर तुम्ही महाराष्ट्रातही ही मूळ पेशी उपचार पद्धती आणलेली आहे. एकूणच त्या संदर्भातला काय अनुभव किंवा एखादं उदाहरण तुम्हाला आठवतंय का? निश्चितपणे आपण ह्या पुनर्जीवन या संकल्पनेचा आपण आधीचा आपण थोडा अभ्यास करू. स्टेम सेल्स किंवा पुनर्जीवन ही प्राचीन भारतामध्ये देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रचलित होती. आता आपण म्हणतो की श्री गणेश जी हे देखील स्टेम सेलचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. असं म्हणतात की हत्तीचं धड त्यांनी मानवी शरीरावर प्रस्थापित केलं होतं आणि पुनर्जीवनामुळे गणेशाचा अवतार झाला. दुसरी गोष्ट म्हणजे जरासंघाला एक वरदान होतं. त्यामध्ये रिजनरेटिव्ह पोटेन्शियल खूप जास्त होतं आणि ह्या जरासंघामध्ये असं होतं की जरी 2 तुकडे झाले तरी पुनर्जीवन होऊन त्यामुळे जरासंघाचा पाय किंवा हात आहे तो परत जोडला जायचा. तर ही संकल्पना आहे ती आपल्या भारतामध्ये खूप जुन्या प्रमाणापासून आहे. आणखी म्हटलं तर राजा ययाती देखील हे पुनर्जीवनाचं एक वैशिष्ट्य म्हटलं तरी चालेल. आता ययातीला नवतारुण्याचा त्याने हे झालं होतं, म्हणजे त्याला वरदान मिळालं होतं. स्टेम सेल ही देखील त्याचीच कन्सेप्ट आहे की नवपेशींची निर्मिती आणि नवतारुण्य हा म्हटलं तरी चालेल. थोडक्यात भारतामध्ये आधीपासूनच स्टेम सेल्सचा एकूण माहिती आहे असं म्हटलं तरी चालेल. थोडक्यात ही प्राचीन खरं तर भारतातलीच संकल्पना आहे आणि ती परदेशात त्यांनी एक वेगळ्या पद्धतीने राबवली आहे आणि एक नवं तंत्रज्ञान त्याच्यामध्ये अवगत झालंय आणि आता खरंच फार एक म्हणजे खरंच पुनर्जीवन मिळतं प्रत्येक व्यक्तीला ज्यांना असाध्य असे आजार जडलेले आहेत त्यांच्यासाठी. आपल्याला फोन कॉल्स यायला सुरुवात झालेली आहे, पण पहिला फोन घेऊया. अवश्य. आमचे एक प्रेक्षक बोलतायत, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार. हॅलो. हा विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. माझ्या डोक्यात नेहमी मुंगे येतात, तर आपल्या या उपचार पद्धतीचा काही उपयोग होऊ शकतो का? नेमक्या कशामुळे मुंग्या येतात हे तुम्ही अजून आधी निदान करून घेतलंय का? घेतलंय. ब्लड प्रेशर वगैरे वाढल्यामुळे असं होतं. बरं. मानेतनं आणि डोक्यातनं असं मुंग्यासारखं होतं. माझं याचं स्पायनल कॉर्डचं ऑपरेशन झालंय. मला एक 30 वर्षापूर्वी एक पॅरालिसिस अटॅक आला होता, पण त्याचं लिगामेंट्स वाढल्यामुळे ऑपरेशन झालं माझं आणि आता मला त्याचा काही त्रास नाहीये. पण असा हा मानेतनं थोडस मुंग्या येतात, तर त्याच्याविषयी काय आपण सल्ला देऊ शकाल का? नक्कीच. आपलं जे मणक्याचं ऑपरेशन झालेलं होतं तर त्यानंतर सगळ्या मुंग्या आणि बधिरपणा सुरू झालं का? हॅलो. बहुतेक त्यांचा फोन कट झालेला दिसतो. असं म्हणतात की मानवाच्या नसा ज्या असतात, नर्व्ज, पेरिफेरल नर्व्ज किंवा स्पायनल कॉर्ड, हे अतिशय नाजूक असतात. ऑपरेशन मध्ये किंवा बाकी इतर आजारामुळे त्यामध्ये समजा जर धक्का पोहोचला असेल तर कित्येक वेळेस हातापायाच्या संवेदना कमी होतात, मुंग्या येऊ शकतात, पॅरालिसिस येऊ शकतं. अशामध्ये आपल्याला MRI आणि इतर चाचण्या कराव्या लागतात. MRI मध्ये समजा असं आढळलं की काही प्रकारचे दोष न्यूरॉन्समध्ये आहेत, अशा वेळेस स्टेम सेलचा वापर करून आपल्याला नवीन पेशींची निर्मिती करता येते आणि आजारावर उत्तर मिळू शकतं. बरं. म्हणजे यांना स्टेम सेल्स ही पद्धती लागू होऊ शकते का? होऊ शकते, डेफिनेटली होऊ शकते. आणि नक्कीच त्यांनी खरं तर यावं पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये आणि नक्कीच स्टेम सेल उपचार पद्धती घ्यावी. त्याचबरोबर मूळ पेशी अंतर्गत खरं तर कोणत्या कोणत्या प्रक्रिया राबवल्या जात्या ह्याबद्दल मला जाणून घ्यायचंय. मूळ पेशींच्या बाबतीत प्रक्रिया म्हणजे एकतर आपण बोन मॅरो पासून मूळ पेशी आपण काढतो. एका इंजेक्शनच्या द्वारा आपण बोन मॅरो एक्स्ट्रॅक्ट करतो. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर तो एक्स्ट्रॅक्ट आपण प्रयोगशाळेमध्ये पाठवतो. त्याचं पृथक्करण होतं, त्यातल्या स्टेम सेल वेगळ्या केल्या जातात, त्या क्रायो प्रिझर्व केल्या जातात किंवा एक्सपॅन्ड केल्या जातात. आणि मग आपण या स्टेम सेलचा वापर करून पाठीच्या मणक्यामध्ये किंवा नसांच्या द्वारा हे स्टेम सेल आपण शरीरामध्ये परत टाकतो. या पेशी जिथे जिथे डॅमेज झालेल्या आहेत त्या ठिकाणी जातात, आपलं पुनर्जीवनाचं कारण सुरू करतात आणि पेशंटच्या आजारामध्ये बराचसा फरक पडतो. नक्कीच. हा बराचसा फरक पडतो म्हणजे किती टक्के, असं काही टक्केवारी ठरलेली असते का? 40 ते 70% इम्प्रूव्हमेंट आपल्याला निश्चितपणे
बरोबर. मिळू शकते आपल्याला. नक्कीच. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं पेशंटला पॅरालिसिसचा अटॅक आला आणि त्यानंतर त्याने काही वर्षांनंतर जर ही ट्रीटमेंट घेतली तर किती टक्के त्याला फायदा होऊ शकतो? चांगला प्रश्न आहे हा, की जर आपण लवकर इलाज जर केलेत आणि जर आपण लवकर नवीन पेशींची निर्मिती केली तर चांगला फायदा मिळतो. पण 10 वर्ष 15 वर्षाचा कालावधी लोटला असेल तर त्याच्यामध्ये डिजनरेटिव्ह चेंजेस चा प्रादुर्भाव होऊन मग रिजनरेशन प्रोसेस व्यवस्थित सुरू होऊ शकत नाही. एक लिमिटेशन म्हटलं तरी चालेल, पण हे सत्य आहे. पण त्याच्यात कुठे वयाचाही फरक पडतो का? कारण की एक सर्टन एज नंतर तुम्ही ऍडल्ट जे स्टेम सेल्स आहेत बोन मॅरो मधनं काढतात, त्याचा फारसा उपयोग होतो का त्या व्यक्तीला? एक्सलंट क्वेश्चन. जितकं छोटा मुलगा असेल तितकं त्याला चांगलं इम्प्रूव्हमेंट मिळू शकते. मोठ्या लोकांमध्ये आपल्याला फिटल स्टेम सेलचा वापर करावा लागतो, कारण जसं वय वाढतं तशा आपल्या शरीरातल्या स्टेम सेल देखील निस्तेज होतात आणि निस्तेज झालेला स्टेम सेल म्हणावं तितकं काम करू शकत नाही. नक्कीच. आणि नक्कीच मला अजून एक प्रश्न विचारायचा आहे की तो म्हणजे ह्या स्टेम सेल्सद्वारे आपण आयुष्यभर तरुणही राहू शकतो असंही माझ्या वाचनात आलेलं आहे. त्याबद्दल मी विचारणार आहे, पण एक छोटासा ब्रेक घेते डॉक्टर आणि पुन्हा एकदा चर्चा करते. हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय स्टेम सेल्स उत्क्रांतीची नवीन दिशा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनंत बागुल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, बऱ्याचदा मी पाहिलंय की आजकाल मुलांमध्ये ना थोडंसं अपंगत्व जाणवायला लागलंय. बरेच कारणं आहेत त्यामागची, ती वेगळी. मात्र सेलेब्रल पाल्सी हा जो एक आजार जडलेला आहे काही लहान मुलांमध्ये, तर ह्याच्यावरती देखील स्टेम सेल उपचार करतं असं मी पाहिलंय, तर त्याबद्दल काय सांगाल? सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूजन्य आजार. असं असतं की जन्माच्या वेळेस मेंदू अतिशय नाजूक असतो. जर काही कारणामुळे जर रक्ताचा पुरवठा झाला नाही तर मग मेंदूमध्ये कायमचे दोष तयार होतात. आपण आता व्हिडिओमध्ये बघत असालच, एक 8 वर्षाचा मुलगा हा जो आहे, जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्याच्या हातापायामध्ये कमजोरी होती, कंबर त्याला उचलता येत नव्हती. स्टेम सेलचा आपण वापर केला आणि 6 महिन्यामध्येच या मुलामध्ये लक्षणीय फरक पडला. आपण व्हिडिओमध्ये बघू शकत असालच. हे का होत आहे? कारण मेंदूच्या खराब पेशी जागी नवीन पेशींची निर्मिती झाल्यामुळे हे सगळं आपल्याला इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसू शकतात. बरं, म्हणजे नक्कीच ह्याचा खूप फायदा होतो आणि खास करून लहान मुलांमध्ये ज्यांना असे काही आजार आहेत लहानपणी त्यांच्यासाठी तर खरं तर हे वरदान आहे. खरं तर डॉक्टर, आपल्याला अजून एक फोन घेऊया आपण. रमेश बोलतात कोल्हापूरवरनं. विचारा, काय प्रश्न आहे? मी रमेश बोलतोय कोल्हापूरहून. हा, बोला. मला पॅरालिसिस झालेला आहे, तर पॅरालिसिस मध्ये याचा काय फायदा होऊ शकतो का? ओके. की कधी झालाय पॅरालिसिस तुम्हाला? पॅरालिसिस होऊन मला 4 वर्ष झाली. 4 वर्ष. आता मला चालता वगैरे येते वॉकर घेऊन, पण बॅलन्स राहत नाही अजून. वॉकर जर सोडलं तर बॅलन्स राहत नाही. तुमची कुठली बाजू पॅरालिसिस झाली आहे? डावी साईड झाली होती पहिल्यांदा, नंतर उजवी साईड बी झाली होती. दोन्ही साईडला झालं, दोन्ही बाजूला झालंय. बरं. तुमचा MRI केलाय का? हा, केलेला आहे. तर MRI मध्ये आपल्याला सगळं बघावं लागेल की मेंदूमध्ये दोष कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये झालेला आहे. अशा वेळेस आपण स्टेम सेलचा वापर जर केला आणि मणक्यात जर स्टेम सेलची इंजेक्शन दिली तर कित्येक वेळेस नवीन पेशींची निर्मिती होऊन गेलेली ताकद आणि स्टिफनेस यामध्ये सुधार होतो आणि चालताना, फिरताना, पाऊल टाकताना जे काय अडचणी तुम्हाला जाणवतात त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडू शकतो. आमच्याकडे जवळजवळ आमच्या क्लिनिकल ट्रायल सिरीजमध्ये 64 प्रकारच्या हेमिप्लेजिकमध्ये आम्ही इलाज केलेले आहेत आणि साधारणतः 82% रुग्णांना जास्त इम्प्रूव्हमेंट दिसून आलेली आहे. चालण्यामध्ये वगैरे फरक नक्कीच ह्याचा फायदा झालेला आहे पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी खास करून. डॉक्टर, अशी चर्चा पुढे चालू ठेवणार, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चा करते.
हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आणि आज आपण चर्चा करतोय स्टेम सेल उत्क्रांतीची नवीन दिशा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर अनंत बागुल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, तुम्ही मगाशी एक सेरेब्रल पाल्सीचं उदाहरण दिलं. अतिशय त्याला फायदा झालेला आहे जर मूळ पेशींचा म्हणजे स्टेम सेलचा वापर केल्यानंतर. अशी असंख्य तुमच्याकडे उदाहरणं आहेत, त्याबद्दल काय सांगाल? मी एक आय वॉन्ट टू क्लिअरिफाय वन थिंग. स्टेम सेल सध्या अजूनही एक्सपेरिमेंटल स्टेजवर आहे. आम्ही वेगवेगळ्या आजारांवर क्लिनिकल ट्रायल्स कंडक्ट करतो आणि clinicaltrial.gov या जागतिक रजिस्ट्रीची मान्यता आम्हाला मिळालेली. आता काही सब्जेक्टमध्ये आम्ही सध्या नुकतेच क्लिनिकल ट्रायल केलेले आहेत, त्याचं तुम्हाला मी एक्झाम्पल देऊ शकतो. आणि काही कन्सेप्ट आहे ते अजून संकल्पना आहे, पण काही दिवसामध्ये ते निश्चितपणे नक्कीच अस्तित्वात येतील. नक्कीच. स्पायनल कॉर्ड इंजुरीची तुम्ही आता क्लिप दाखवाल. ती काय एक्झॅक्टली झालं होतं ह्यांना? स्पायनल कॉर्ड इंजुरीमध्ये मज्जारुजूला जर काही ऍक्सिडेंट झाला किंवा जर काही इजा झाली तर हातापायाचे कंट्रोल आहे तो संपूर्णपणे जाऊ शकतो. या माणसामध्ये हातापायाचे कंट्रोल साधारणतः वर्षापूर्वी गेला होता. स्टेम सेल आम्ही वापरल्या आणि मग नवीन पेशींची निर्मिती झाल्यामुळे हातापायाची ताकद त्याला परत आली. आणि आपण बघत असाल तर हा माणूस कसलाही आधार न घेता सध्या चालू शकतोय आणि याला पुनर्जीवन मिळालं असं म्हटलं तरी चालेल. नक्कीच याला फायदा झालेला आहे. या व्यक्तीला नक्कीच खूप चांगला फायदा झालाय. अजून एक फोन आलाय डॉक्टर, आपण फोन घेऊया. रुपाली बोलतायत सोलापूरवरनं. विचारा काय प्रश्न आहे? हॅलो, नमस्कार. हा बोला. मला ना असा प्रश्न विचारायचा होता की माझ्या आईला ना 8 वर्ष झाले पॅरालिसिस होऊन आणि त्यामुळे मग ती चालू शकते पण सोडून चालू शकत नाही, बॅलन्स होत नाही. बॅलन्स नाही होत आहे. ठीक आहे. पॅरालिसिस म्हणजे सगळं काढलेलं आहे. आणि डॉक्टर म्हणतात की चांगली इम्प्रूव्हमेंट आहे परंतु अजून सोडून चालता येत नाहीये. तुमचा MRI केलाय का पेशंटचा? हो MRI केलेला आहे. MRI मध्ये काय ब्लिडिंग सांगितलंय की ब्लॉक झालेली नस सांगितलेली आहे? ब्लॉक झालेली नस सांगितले. म्हणजे त्यांना थ्रॉम्बोटिक स्ट्रोक म्हटला तरी चालेल. असं असतं की थ्रॉम्बोटिक स्ट्रोकमध्ये मेंदूचा रक्ताचा पुरवठा कमी झाल्यामुळे मेंदूमध्ये डॅमेज होतो. अशामध्ये जे काय मेंदूचा भाग निकामी होतो याची पुनर्जीवन करायचं असेल तर आपण स्टेम सेल चा वापर करतो. नव्या पेशींची निर्मिती आणि इम्प्रूव्हमेंट हे म्हटलं तरी चालेल. तर तुम्ही तुमचे MRI आणि बाकी रिपोर्ट तुम्ही आमच्या ईमेलवर किंवा आमच्या पत्त्यावर पाठवून द्या. आम्ही मी सगळं स्टडी करू आणि तुम्हाला सांगू की आपल्याला किती फायदा करून देता येईल त्याचा. नक्कीच. त्याचबरोबर मला अजून डॉक्टर असा प्रश्न विचारायचा आहे की मूळ पेशी उपचार पद्धती जेव्हा आपण एखादा रुग्ण घेतो त्यावेळी किती काळ त्याला हॉस्पिटलमध्ये राहावं लागतं? कारण की हा फार महत्वाची गोष्ट आहे. एखादा तरुण असेल आणि त्याला नंतर पुन्हा एकदा जॉबवरती जायचं असेल तर त्याप्रमाणे स्टेम सेल ही फक्त इंजेक्शनची पद्धत आहे ज्याच्यामध्ये कुठे चिरफाड नाहीये, टाके नाहीये, डिसेक्शन नाही आणि साधारणतः 4 ते 5 तासामध्ये रुग्ण परत आपल्या घरी जाऊ शकतो. तर अशामध्ये आम्ही फक्त एका इंजेक्शनद्वारा बोन मॅरोचं एस्पिरेशन करतो आणि इंजेक्शनद्वाराच आम्ही त्या स्टेम सेल शरीरामध्ये परत सोडतो. यामध्ये कसलंही मोठं ऑपरेशन नसल्यामुळे किंवा भूल नसल्यामुळे साधारणतः 4 ते 5 तासामध्ये पेशंट परत घरी जाऊ शकतो. बरं, म्हणजे खूपच चांगलं आहे की ऑपरेशन नाही हा एक फार महत्वाचा इथला एक फायदा होऊ शकतो. अजून एक आपण फोन घेऊया. विनायक बोलतायत जालन्यावरनं. विचारा काय प्रश्न आहे? नमस्कार. नमस्कार. हा बोला. आमचा असा प्रश्न आहे मॅडम की आमच्या चुलत्याला काय झालंय ते किडनी फेल्युअर जाईल. डायलॉग करतोय औरंगाबादला म्हणजे पण त्याच्याकरता साधं काम करायकरता काय भेटणार मला काय बघून. कधी झालाय हा किडनी फेल्युअरचा त्रास? एक समजा 2 महिने झाले. बरं. ओके. किडनी फेल्युअर म्हणजे थोडक्यात सांगतो. किडनीज हे आपल्या शरीरामध्ये वॉटर फिल्टर सारखं काम करतात आणि फिल्ट्रेशन मेम्ब्रेन किंवा ग्लोमेरुलर मेम्ब्रेन या वेगवेगळ्या आजारामध्ये जर खराब झाले तर सिक्रेशन्स जे काय खराब पदार्थ शरीराच्या बाहेर फेकल्याची जी प्रक्रिया आहे ती त्याला बाधा येते. बरोबर आहे. त्याच्याकरता आपल्याला काय करावं लागतं की ग्लोमेरुलर सेल्स
परत जर आपण रिजनरेट करू शकलो तर किडनीज ओपन अप होतात, त्याचं फिल्ट्रेशन सुरू होतं आणि मग हळूहळू युरिया आणि क्रिएटिनची लेवल्स किंवा मात्रा कमी येऊ कमी होऊ शकतात. एकदा युरिया क्रिएटिनची मात्रा कमी यायला लागली की आम्ही डायलिसिस हळूहळू आम्ही पोस्टपोन करायला लागतो आणि काही दिवसांनी अशी स्टेट येते की आपल्याला डायलिसिसची गरज भासत नाही. त्यामुळे डायलिसिस किंवा रिनल ट्रान्सप्लांट चा पर्याय म्हणून स्टेम सेल हे खूप मोठ्या वेगाने आता पुढे येते असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. म्हणजे किडनी फेल्युअर किंवा किडनी संदर्भात कोणताही आजार असेल तरी सुद्धा स्टेम सेल हे फार उपयोगी पडू शकतात. नक्कीच. मात्र बऱ्याचदा असं होतं की डायबिटीज किंवा अतिप्रमाणात ज्या गोळ्या असतात, पेन किलर्स असतात, ते खाल्ल्यामुळे पण किडनी फेल होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर मग अशा वेळेस ह्या रुग्णांना जर स्टेम सेलने आपण जो काही आजार आहे तो जर बरा केला तर नक्कीच त्यांचा किडनीवरती जो होणारा परिणाम असेल तो टाळू शकतो. नक्कीच. म्हणजे खूप एक चांगली खरं तर ही कन्सेप्ट आहे आणि स्टेम सेलमुळे नक्कीच एक दुष्परिणाम कुठले नाही आहेत का ह्याचे? स्टेम सेल दुष्परिणाम नाही म्हटले तरी चालतील. या जिवंत पेशी आहेत, हे कसले ड्रग्स किंवा प्रोस्टाग्लॅन्डिन किंवा कसले टॉक्सिक हेवी मेटल्स नाही आहेत, या सेल्स आहेत. याचा कसल्याही प्रकारचा दुष्परिणाम आता दिसून येत नाहीये. सेफेस्ट थेरपी म्हटली तरी चालेल. बरोबर. म्हणजे एक चांगली थेरपी आहे. त्याचबरोबर तुम्ही मगाशी बोन मॅरो स्टेम सेल्स म्हणाला, ते नेमकं काय आहे? बोन मॅरो म्हणजे बघा की आपल्या शरीरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये स्टेम सेलचा साठा असतो. तर आपल्याला ह्या बोन मॅरो एका सुईद्वारा आपल्याला काढता येतं. एकदा बोन मॅरो आपण एक्स्ट्रॅक्ट केलं इंजेक्शनद्वारा, तर आपण बघत असाल पिक्चरमध्ये एका छोट्या सुईद्वारा आपण हे बोन मॅरो आपण काढून घेऊ शकतो इंजेक्शनद्वारा. आणि एकदा का हे इंजेक्शनद्वारा आपण हे जे बोन मॅरो काढलं की आपल्याला एक तासामध्ये 2 तासामध्ये यातल्या मूळ पेशी बाजूला करता येतात आणि याचा आपल्याला वापर करता येतो. खूप सोपी आणि साधी पद्धत आहे. याला कसलाही त्रास होत नाही किंवा कसला धोका नसतो याच्यामध्ये. त्याचबरोबर बऱ्याचदा असं होतं की जर मूळ पेशी स्वतःच्याच न वापरता दुसऱ्यांच्या म्हणजे सिबलिंग आपलेच नाते आई वडील किंवा भाऊ बहीण यांच्याही वापरता येऊ शकतात. याच्यामध्ये असं असतं की HLA मॅचिंग हा कठीण प्रकार असतो. HLA मॅचिंग ज्यामुळे हजारामध्ये एकाचेच फक्त आपल्याला स्टेम सेल वापरता येतात. याला चांगला पर्याय म्हणजे फिटल स्टेम सेल, जिथे HLA अँटीजेन्स तयार झाले नसतात आणि आपल्याला हे फिटल स्टेम सेल आरामात वापरता येतात. हा अजूनही एक्सपेरिमेंटल किंवा यू कॅन से इट प्रायोगिक स्वरूपातलं असलं तरी यातले इनिशियल रिझल्ट खूप चांगले मिळालेले आहेत. एस्पेशली ऑटो इम्युन डिसीज हा एक असा प्रकार असतो की ज्याच्यामध्ये आपल्याला स्वतःच्या शरीरामध्ये स्वतःचं डिस्ट्रक्शन होतं किंवा जेनेटिक किंवा हेरिडिटरी डिसऑर्डर. यामुळे देखील आपण जर फिटल स्टेम सेलचा योग्य वापर केला त्याचे परिणाम खूप चांगले दिसलेले आहेत. आतापर्यंत आम्ही प्रायोगिक तत्वावर फिटल स्टेम सेलचा वापर सुरू केलेला आहे आणि याचे जे परिणाम आहेत ते खूप चांगले, लक्षणीय दृष्ट्या चांगले म्हटलं तरी चालेल. नक्कीच. अजून एक फोन आला डॉक्टर, पण एक फोन घेऊया. वृषाली बोलतात लातूरवरनं. विचारा काय प्रश्न आहे? मला ना 25 वर्षापासून जवळजवळ मला ॲलोपेशिया आहे, म्हणजे बाल्डनेस आहे, केस नाहीये. काय आहे तुम्हाला? ॲलोपेशियामध्ये देखील स्टेम सेल मध्ये सध्या संशोधन सुरू आहे. हेअर फॉलिकल आपल्याला प्रयोगशाळेमध्ये नवीन तयार करता येतात आणि असे हेअर फॉलिकल्स मल्टिप्लाय जर केले आणि आपण डोक्यावर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण चर्चा करतोय स्टेम सेल्स उत्क्रांतीची नवीन दिशा या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर अनंत बागुल. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. डॉक्टर, बऱ्याचदा मी पाहिलंय की आजकाल मुलांमध्ये ना थोडंसं अपंगत्व जाणवायला लागलंय. बरेच कारणं आहेत त्यामागची, ती वेगळी. मात्र सेलेब्रल पाल्सी हा जो एक आजार जडलेला आहे काही लहान मुलांमध्ये, तर ह्याच्यावरती देखील स्टेम सेल उपचार करतं असं मी पाहिलंय. तर त्याबद्दल काय सांगाल? सेरेब्रल पाल्सी म्हणजे मेंदूजन्य आजार. असं असतं की जन्माच्या वेळेस मेंदू अतिशय नाजूक असतो. जर काही कारणामुळे जर रक्ताचा पुरवठा झाला नाही तर मग मेंदूमध्ये कायमचे दोष तयार होतात. आपण आता व्हिडिओमध्ये बघत असालच
एक 8 वर्षाचा मुलगा हा जो आहे जन्माच्या वेळेस ऑक्सिजनचा पुरवठा न झाल्यामुळे त्याच्या हातापायामध्ये कमजोरी होती, कंबर त्याला उचलता येत नव्हती. बरं. स्टेम सेलचा आपण वापर केला आणि 6.5 महिन्यामध्येच या मुलामध्ये लक्षणीय फरक पडला. आपण व्हिडिओमध्ये बघू शकत असालच. हे का होत आहे? कारण मेंदूच्या खराब पेशी जागी नवीन पेशींची निर्मिती झाल्यामुळे हे सगळं आपल्याला इम्प्रूव्हमेंट आपल्याला दिसू शकतात. बरं, म्हणजे नक्कीच ह्याचा खूप फायदा होतो आणि खास करून लहान मुलांमध्ये ज्यांना असे काही आजार आहेत लहानपणी त्यांच्यासाठी तर खरं तर हे वरदान आहे. खरं तर डॉक्टर आपल्याला अजून एक फोन घेऊया आपण. ओके. रमेश बोलतात कोल्हापूरवरनं, विचारा काय प्रश्न आहे. मी रमेश बोलतोय कोल्हापूरहून. हा बोला. मला पॅरालिसिस झालेला आहे. तर पॅरालिसिस मध्ये याचा काय फायदा होऊ शकतो का? ओके. की कधी झालाय पॅरालिसिस तुम्हाला? पॅरालिसिस होऊन मला 4 वर्ष झाली. 4 वर्ष. आता मला चालता वगैरे येते वॉकर घेऊन, पण बॅलन्स राहत नाही अजून. वॉकर जर सोडलं तर बॅलन्स राहत नाही. तुमची कुठली बाजू पॅरालिसिस झाली आहे? डावी साईड झाली होती पहिल्यांदा, नंतर उजवी साईड बी झाली होती. दोन्ही साईडला झालं. दोन्ही बाजूला झालाय. बरं. तुमचा MRI केलाय का? हा केलेला आहे. तर MRI मध्ये आपल्याला सगळं बघावं लागेल की मेंदूमध्ये दोष कोणत्या भागामध्ये किती प्रमाणामध्ये झालेला आहे. अशा वेळेस आपण स्टेम सेलचा वापर जर केला आणि मणक्यात जर स्टेम सेलची इंजेक्शन दिली तर कित्येक वेळेस नवीन पेशींची निर्मिती होऊन गेलेली ताकद आणि स्टिफनेस यामध्ये सुधार होतो आणि चालताना, फिरताना, पाऊल टाकताना जे काय अडचणी तुम्हाला जाणवतात त्याच्यामध्ये निश्चितपणे फरक पडू शकतो. आमच्याकडे जवळजवळ आमच्या क्लिनिकल ट्रायल सिरीजमध्ये 64 प्रकारच्या हेमिप्लेजिकमध्ये आम्ही इलाज केलेले आहेत आणि साधारणतः 82% पेक्षाही रुग्णांना जास्त इम्प्रूव्हमेंट दिसून आलेली आहे. चालण्यामध्ये वगैरे फरक नक्कीच ह्याचा फायदा झालेला आहे पॅरालिसिसच्या रुग्णांसाठी खास करून. डॉक्टर अशी चर्चा पुढे चालू ठेवणार, पण एक छोटासा ब्रेक घेते आणि पुन्हा एकदा चर्चा करते. हितगुजमध्ये पुन्हा वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.